होय काका, एवढ्या गडबडीत कुठं चाललाय? चाललोय राखी बांधायला धाकट्या बहिणीकडे. तुमची बहीण तर लयच गरीब आहे, तिच्याकडे आणि कशाला चाललाय? अहो श्रीमंत आणि गरीब असं काही नसतंय. बहीण ती बहीणच असती या. येऊ का? तो जीव माय बापा शेजारच्या नात्यानं सांगाय गेलं टांगायला देते ती. जाऊ तिकडे थेरड कुठं जाते, मला काय करायचंय? रेखा, ए रेखा. ए आई, मोठा मामा आलाय. अगं बाई, होय काय? दादा किती दिवसानं आलास र? आज तुला आठवण झाली ह्या गरीब बहिणीची. अगं रेखा, त्या बंगलोवालीनं कानं भरली माझी. माग बोलतीये आणि मोर एक बोलतीये, म्हणून मी तुझ्याकडे आलो नाही बघ. बहीण गरीब असावी, खरी असावी, त्या बंगलीवालीसारखी कपटी नसावी. रेखा, चुकलं माझं. इथनं पुढं तुला विसरत नाही. दादा बरं झालं तू आलास. मला वाटलं आयुष्यभरासाठी आपल्या दोघांचं नातं तुटलं. बघ रेखा, झालेलं झालं, गेलेलं गेलं. आता विसरून जाऊया आपण. काय इथनं तुझा भाऊ मी जिवंत आहे तेव्हापासून तू भिवू नकोस. तुला काही कमी करणार नाही. मुलासारखं माझं जतन केलंय तुला. आई वाढली त्यावेळेला एवढी होती. तू कुठल्याच गोष्टीची काळजी करू नकोस. तुझा भाऊ आहे खंबीरपणा. तुझा भाऊ उभा राहणार डोंगरासारखा उभा आहे तुझ्या पाठीशी. आई आणि मामाला एकत्र बघून लय आनंद झाला.